तर आज आम्ही गावाला गेलो होतो, पण परत असं वाटलं की नसते आले तर बरं झालं असतं. पहिल्यांदा नमस्कार सर्वांना. तर आज मम्मी आणि मी पापडाची ऑर्डर घेऊन निघालो होतो. जाण्याच्या अगोदरच मी म्हणलं होतं की मम्मी मी नाही येणार. जाण्याच्या अगोदरच म्हणलेलं मी मम्मीला मी येणार नाही म्हणून. पण 15 किलो होतं ना पापड, त्यामुळे मम्मी एकटी कशी येणार, त्यामुळे मी गेली. कारण मला घाटातून उलट्या होतात ना, त्यामुळे नाही येत म्हणून म्हणत होते मी. बट मी पहिल्यांदा खुश झाले होते कारण की मला उलट्या नव्हत्या होत. आणि परत ड्रायव्हर काका एवढे काय त्यांना झालं होतं काय माहिती, किती फास्ट गाडी चालवत होत्या, अक्षरशः सगळ्या सीटा हालत होत्या. त्यामुळे मला उलटी पण झाली. असं वाटत होतं की पोचतोय का नाही म्हणून, पण पोचलो. आणि मामींची ऑर्डर होती ना, त्यांचा गृहउद्योग पण आहे ना, तुम्हीच बघू शकता की त्यांच्याकडं कुठल्या मशीन आहेत. पापडची मशीन आहे, ह्यात ते उडदाचे पापड वगैरे करतात. ही शेवळ्याची मशीन आहे, ही डंक आहे ती 2, आणि ही डाळीची मशीन आहे. आणि या बाळाचं नाव सुद्धा श्रुतिका होता. व्हिडिओची क्लिप घ्यायची ना, तेव्हा ही काय काय बोलायची मला, आणि तिला विश्वासच बसत नव्हता की माझं नाव श्रुते. त्यामुळे ती सारखी मला येऊन विचारत होती तुझं नाव काय वगैरे. आणि इथून स्टँड लई लांब आहे. आम्ही तारळेला आलो होतो आणि इथून काकांकडे सुद्धा गेलो. पालीची यात्रा आहे ना, पण यात्रेला जायचं पॉसिबल नाही झालं आम्हाला, कारण की परत आम्हाला लेट झाला असताना, आणि आम्ही एस टीने आलो होतो ना त्यामुळे. आणि 1 वर्षांपूर्वी काकांच्या घराची वास्तुशांती झाली ना, तेव्हा मी नव्हते आले, त्यामुळे ते मला घर दाखवत होते. ॲक्च्युली पहिल्यांदाच आले मी यांच्याकडे. काका म्हणत होते की आमचं अगोदरचं घर याच्यापेक्षा चांगलं होतं, आणि ते मला बोलले की आमचं अगोदरचं घरसुद्धा खूप छान होतं, मातीच होतं ना, त्यामुळे खूपच छान घर बांधले काकांनी. आणि ते मला बोलत होते राहा यात्रेला जा वगैरे, पण काय करणार, माझा दुसऱ्या दिवशी पेपरसुद्धा होता ना, त्यामुळं राहिली नाही. बट सिरियसली खूपच छान बांधले घर काकांनी. ओके बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.